नमस्कार, मी धन्यता सोनकांबळे. आपण पाहत आहात नागराज न्यूज. आम्ही सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आताची खास बातमी. नमस्कार. नागराज न्यूजने सुरू केलेल्या रयतेचा दरबार या सदरामध्ये आज आपण पोहोचलेलो आहोत दापका जिल्हा परिषद गटातील शिंदखेड या गावामध्ये. काही नागरिक आज आपल्यासोबत या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण जाणून घेणार आहोत की काय एकंदरीत परिस्थिती या मतदारसंघाची आहे, मागच्या काळामध्ये काही विकास झाला का, येणाऱ्या काळामध्ये कोण उमेदवार असावा, त्यांच्याकडनं काय अपेक्षा असतील, या सर्व गोष्टीबद्दल आपण गावातीलच या नागरिकाकडनं आपण आज जाणून घेणार आहोत. सर्वांचं नागराज न्यूजमध्ये मनापासून स्वागत आहे. मामा, काय वय आहे तुमचं, काय नाव आहे तुमचं? माझं वय 75 आहे. नाव काय मामा? बाबूराव नारायण कोंडजे. बरं, काय वाटतं आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक? जिल्हा परिषद समितीचं आणि पंचायत समितीचं आम्ही काँग्रेसला लाला पाटलाला मतदान करणार आहोत. काँग्रेसनं आमचं हित केलेलं आहे, आम्हाला लाला पाटलाला आम्ही मतदान करणार आहोत. नेमकं तुम्ही काँग्रेसच्याच उमेदवाराला का मतदान करणार आहोत आणि काय तुमचं हित झालंय सांगाल का? काम करणारे आहेत आणि काम करण्याची उत्सुकता त्याच्यापाशी आहे आणि त्याच्यात हिंमत आहे करायची. सगळ्याला घेऊन चालणारा माणूस आहे, सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा व्यक्ती आहे असं या ठिकाणी बोललं जातं. आणखीनही काही नागरिक आपल्यासोबत. नमस्कार. सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक सुरू आहे. काय एकंदरीत तुमच्या भागाच्या या समस्या आहेत? लाला पटेलला आम्ही चांगलं ओळखतो. दापक्याचा विकास त्यांनी भरपूर केलेला. आमचं गाव ह्यावेळेस दापका गटामध्ये गेल्यामुळं त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहे आणि ते करू शकतात हे मला माहिती आहे. काय तुमच्या एकंदरीत नेमक्या समस्या काय आहेत? समस्या गावचा जे बी विकास राहिलेला ते करतात, त्याच्यासाठी आम्ही त्यांना भरघोस मतदान देणार आहे. गावच्या समस्या माहिती असणारा जाणकार उमेदवार लाला पटेल यांचे चिरंजीव असं या ठिकाणी थांबलेले आहेत असंही तुम्ही या ठिकाणी बोललं जाते. एकंदरीत सर्व गोष्टी पाहता आणखीनही काही नागरिक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. काका, थोडंसं या समोर या. काय म्हणता, कसं चालू, बरं आहे का? एकदम चांगलं आहे. आमचं एक बोलायचं एक आम्हाला संधी सापडली म्हणून आम्ही एक लाला पाटलाला चिरंजीव लाला पाटलाचे चिरंजीव आणि हे काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव पाटील निलंगेकर, त्यांनी एक हिच्यावर थांबलेले माणसं एकजुटीचे आणि एका पक्षाचे, तसेच आमचे जलील मियाँ देशमुख अशाच माणसं लाला पटेल देखील तेच. माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राचं लाडकं नेतृत्व डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या विचाराचा वारसा घेऊन जाणारे याच गावचे भूमिपुत्र स्वर्गीय जलील मियाँ देशमुख चिरंजीवही काम करत आहेत. लाला पटेल हेही काम करत आहेत. तर असं एकंदरीत सर्व प्रकार आणखीनही काही लोक आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. या मामा, काय म्हणताय? बरे आहो का? बरे आहो का? या समोर या. काय म्हणता सर, एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता काय नेमकी आता हे परिस्थितीचं वातावरण काय या तुमच्या दापका जिल्हा परिषद गटाचं? हे लाला पटेल जे आहेत ना, निलंगा दापक्याच्या हद्दीतला निलंगा, अर्धा निलंग्यामध्ये नगर परिषदमध्ये काम झालं नाही तेवढं त्यांनी काम केलेलं आहे. मग असले खेड्यापाड्या तर करतीलच म्हणून त्यांच्या मागे आम्ही ठामपणे उभे आहोत. एकंदरीत सर्व प्रकार पाहता निलंगाला लागून असलेली दापका ग्रामपंचायत खूप मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा कसा विकास करावा, कसा विकास झाला पाहिजे, हा विकास त्यांनी केलेला आहे असंही या ठिकाणी काही नागरिकांचं म्हणणं आहे. आणि त्याच धर्तीवर या जिल्हा परिषद गटाचाही विकास होईल अशाही मतदारांच्या माध्यमातून या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेल्या जात आहेत. आणखीनही शिंदखेडचे काही नागरिक, सामान्य नागरिक आहेत. आता एकंदरीत सर्व परिस्थिती पाहता काय या भागाचा विकास काय काही रखडलाय, काही झालाय, काय वाटते? आता ह्याच्या पहिलं जलील मियाँ देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भरपूर विकास झाला होता. त्यानंतर आमचं पण लाला पटेलच्या रूपाने आमचा पण विकास होणार आहे म्हणून आम्ही पूर्ण दलित वस्ती त्यांच्या पाठीशी आहोत. जलील मियाँ देशमुख यांची राहिलेलं अधुरं स्वप्न आणि जे काही विकास कामं आहेत हे सर्व विकास कामं लाला पटेल यांच्या माध्यमातून जलील मियाँ देशमुख यांची जी राहिलेली उणीव आहे ती उणीव भर
भरून काढण्याचं काम लाला पटेल व त्यांचे खरं तर लाला पटेल यांचे चिरंजीव या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये उमेदवार आहेत, परंतु मागील काही अनेक वर्षापासून दापका असेल किंवा या परिसरातील भागाचा विकास करण्याचं काम लाला पटेल यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि लाला पटेल हेच या भागाचा चेहरा मोहरा बदलू शकतात असंही काही नागरिकांचं म्हणणं आहे. आणखीनही काही नागरिक आहेत. मामा कसं वाटतंय, बरं वाटतंय का? देव का बरं नाही, काही नाही. आम्ही पहिल्यापासून निष्ठावत काँग्रेसची माणसं आहोत आणि आम्ही भूत बी उभा केलं तर काँग्रेसलाच मतदान देणार. काय काय काँग्रेसनं काय तुमचं काय चांगलं केलं? देशमुखानं बक्कल केलं, गाव बसवलं आमचं. त्याच्या नावाखाली लाला पाटलाच्या त्याच्या लाला पाटलाला मतदान देणार. नेमकं काय काँग्रेसनं तुमचं कल्याण केलं असं वाटतं? गावात बसवले कल्याण काय करायचं, त्याने गेल्यापासून आमचं गाव हा पडले. तर आपण या ठिकाणी अनेक नागरिकाकडनं आपण जाणून घेतलेलं आहे. काही लोक म्हणतात स्वर्गीय जलीलमियाँ देशमुख यांच्याही नावाची आठवण काही लोक करत आहेत आणि त्याचबरोबर गाव बसवण्याचं काम देखील काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून केलं गेलेलं आहे असं या ठिकाणी काही मतदारांचं म्हणणं आहे. आपण सर्वांनी नागराज न्यूजला खूप मोठा असा अमूल्य वेळ दिलात, आमच्यासोबत दिलखुलास अशी चर्चा केलात, त्याबद्दल आपणा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून धन्यवाद देतो. मी किशोर सोनकांबळे, नागराज न्यूज, लातूर.